सेकंडरी प्रोफेसर ट्रेडर जसं की आपण कालच्या ॲनालिसिसला बघितलं होतं, की कशा पद्धतीने आपल्याला वर्क करायचं होतं. एक्झॅक्टली त्याच पद्धतीने मार्केटने लेव्हल्स फॉलो केलेल्या. आपण काल एक लेव्हल सांगितले होते, जे की होती 50,450 हे जे लेव्हल आपण सांगितलं होतं, या लेव्हलपासून आपण कंटिन्यूअस सेलमध्ये जाणार होतो. एक्झॅक्टली ज्यानं कोणी मागच्या व्हिडिओ नसेल भेटला त्याने मागच्या व्हिडिओ बघून घ्या. कारण की तुम्हाला समजेल की आपण ॲनलाईज कशा पद्धतीने केलेलं होतं. एक्झॅक्टली बघू शकता आपल्या सेकंड जी लेव्हल काढली होती आपण जी एक 555 ही लेव्हलच्या वरती आपण एक सेकंड लेव्हल काढली होती कालच्या अॅनालिसिसमध्ये. एक्झॅक्टली त्याच लेव्हलवर मार्केट येऊन थांबलेलं आहे. एकदा आज जर बघायला गेलं तर उद्याचं मार्केट कशा पद्धतीने वर्क होऊ शकतंय, तर आपण याचा छोटासा अॅनलाईज केला, तर ग्लोबल मार्केट जर बघितलं, ग्लोबल मार्केटमध्ये जे निगेटिव्ह पॉइंट आहेत तिथे चालूच आहात. जसं की जसं की यूएसचे नोकरीची प्रॉब्लेम झाली. इतर जर आता जर बघितलं तर मार्केट सध्या तर प्लसमध्येच आहे. तर बघितलं तर सध्या तर मार्केट आजचं मार्केट जर बघितलं तर आजची ओपनिंग जर बघितली इतर जे यूएस जो ग्लोबल मार्केट बघितलं तर त्याचं प्लसमध्ये दाखवायला सध्या. तर एक्झॅक्टली जर बघितलं तर आपल्या साठी बी थोडेसे प्लस पॉइंट येऊ शकतात. पण एक्झॅक्टली जर आपलं क्लोजिंग जर बघितली तर क्लोजिंग आपली ह्या लेव्हलला झाली तर इथून एक आपल्याला निगेटिव्ह पॉइंट आपण कालच सांगितलं होतं, या लेव्हलच्या आसपास राहिलं तर पुढे आपण याच्या आपल्यासाठी एक कॉल साइड मोमेंटम आणि एक या लेव्हलच्या खाली आपल्याला एक निगेटिव्ह मोमेंटम बघायला भेटू शकते. एक्झॅक्टली जर बघितलं तर आता आपल्या लेव्हलला क्लोज झालेलं आहे. तर एक्झॅक्टली आपण उद्या मार्केटमध्ये काय करायचंय? आता सिम्पली फंडा आहे. उद्या मार्केटमध्ये काय करायचं? सिम्पली हे लेव्हल ब्रेक सिम्पली जर हे लेव्हल ब्रेक झाले तर आपण कंटिन्युअस सेलमध्ये जाणार. ही आपल्यासाठी 2 इथून एक कॉल साइड मोमेंटम राहणार आणि जी एक इम्पोर्टंट लेव्हल्स राहणार आहे, ती आपल्याला आहे की 90,000 आपलं सॉरी किती 49,000 हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट लेवल राहणार. 49,000 ही लेवलच आपल्यासाठी एक सिम्पली फंडावर या लेवलपासून एक कॉल साइड मोमेंटम कॅरी होऊ शकते. इतरवाईज जर भेटलं तर कंटिन्युअस सेल मोमेंटम आपल्याला या लेवलपासून भेटेल. तर मार्केटला जर अपसाईड जायचं झालं तर मार्केटला हेच लेवल पण मार्केटला कंटिन्युअसली अपसाईड मोमेंटम देऊ शकते. कारण की बघू शकतात की की कालचं बी क्लोजिंग ह्याच लेवल ह्याच इथं इथूनच मार्केट वरती गेलं होतं आणि एक्झॅक्टली बघू शकता आताही इथंच मार्केट क्लोज झालेलं आहे. याचे आपल्याला एक प्लस पॉईंट बघू शकते. जर मार्केट जर सेन्सिटिव्ह तर प्लसमध्ये झालं, यूएस मार्केट जर पॉझिटिव्ह खुललं तर आपण ह्याच लेवलपासून मार्केटला कंटिन्युअसली अपसाईड मोमेंटम बघू शकतो आणि हे जे गॅप आहे, हे गॅप उद्याच्या डेला आपण जे की 2 ते 3 दिवसामध्ये फील होतं आणि बघू शकतो. ह्याच इथूनच वरती गेलं तर एक्झॅक्टली जर बघितलं तर ह्या लेवलपासून आपल्याला मार्केट आपल्याला ह्या लेवलपाशी येऊ शकतंय. जे की आहे की 49,000 ही लेवल मार्केटला उद्या आपल्याला बघायला भेटू शकते. 49,000 ही उद्यासाठी आपल्याला लेवल बघायला भेटू शकते. याच्या खाली बी मार्केट कंटिन्यूअसली येऊ शकते. जे की 48,000 48,230 48,230 ही बी लेवल आपल्याला उद्याला बघायला भेटू शकते. एक्झॅक्टली जर बघितलं तर मार्केट अशाच पद्धतीने जर वर्क होत राहिलं तर आपल्याला 2-3 दिवसात या लेवलच्या खाली मार्केट बघायला भेटू शकते. हे झालं बँक निफ्टीचं. आता निफ्टीवर इतर आपल्यासाठी 3 लेव्हल्स एक्झॅक्टली जर बघितलं तर 3 लेव्हल्स आपल्यासाठी कालच आपण डिस्कस केलं होतं. आपल्यासाठी कोणत्या 3 लेव्हल्स इम्पोर्टंट आहेत. जर ज्यानं कोणी अॅनलाईज समजला असेल त्याला आपलं ज्यानं आपण जे रेग्युलर व्हिडिओ बघत आहे त्याला आपल्याला अॅनलाईज समजला असेल आपण लेव्हल कशा पद्धतीने वर्क केल्या होत्या. आता तिथं हे डाऊट होता की आपण ही काल लेव्हल का का ड्रॉ केली होती. एक्झॅक्टली बघू शकता आपली साईड जे की ह्याच लेव्हलपासून मार्केट कंटिन्यूअसली अपसाईड मोमेंटम केली होती आणि हीच लेव्हलचं आता एक रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आता जर मार्केटला जर बघितलं तर मार्केट आपल्याला एक कालच्याच जे अपसाईड मोमेंटम केले होते त्याच जवळपास क्लोज झालेलं आहे. आता जर बघितलं तर मार्केटच्या यूएस मार्केटवर आपला मार्केट डिसाईड होऊ शकते की मार्केट कुठे ओपन होऊ शकते. जर मार्केट आज पॉझिटिव्ह जर खोललं यूएस मार्केट तर आपल्याला एक पॉझिटिव्ह मोमेंटम या लेव्हलच्या आसपास कुठे बघायला भेटू शकते. आणि जर मार्केटची निगेटिव्ह न्यूज असली तर आपल्याला मार्केट 23,690 23,690 पाशी आपल्याला याच्या खाली मार्केट उद्या बघायला भेटू शकते. आपलं जर अॅनलाईज झालं तर आपल्याला आपल्याला ट्रेड कोणत्या लेव्हलला घ्यायचं आहे. आपल्याला या लेव्हलपासून डाऊन साईडला आणि या लेव्हलपासून अप साईड मोमेंटम एक्झॅक्टली जर बघितलं या लेव्हलला आपल्यासाठी अप साईड मोमेंटम राहते आणि जेव्हा त्या लेव्हलचे कंटिन्युअसली अप साईड मोमेंटमच राहणार. जर बघितलं तर आपण थोडंसं यूएस मार्केट होतं. यूएस मार्केट कशा पद्धतीने क्लोज झालं होतं मी तुम्हाला सांगितलं होतं. तर आजची जर निवडून न्यूज बघितलं तर आजच्या तर सर्व सर्व मार्केटच आपण बघू शकतो की डाऊन साईडलाच आहे. जर आजही मार्केट डाऊन साईडला झालं तर आपण कंटिन्युअसली डाऊनच राहू शकते आणि आपल्याला एक 23,200 23,000 22,800 हे लेवल आपल्याला 2-3 दिवसात बघायला भेटू शकतात.
एक्झॅक्टली जर बघितला तर ही लेवल आपल्यासाठी एकदम स्ट्रॉंग राहणार. 22,800 या लेवलपासून मार्केट अपसाईड मोमेंटम कॅरी करू शकते. कंटिन्युअल अपसाईड मोमेंटम या लेवलपासून येऊ शकते. हे झालं निफ्टीचं अॅनलाइज. निफ्टीचं ज्यानं कोणी अॅनलाइज ड्रॉ नसेल केलं त्याने करून घ्या, जेणेकरून तुम्हाला समजेल की आपल्या लेवल्स कशा वाढल्या होत्या, आपण कशा पद्धतीने वर्क केलं होतं. थँक्स फॉर वॉचिंग.